Hello, good morning students. From last 3 to 4 days, I haven't uploaded any kind of video from regarding chapters like which chapter we are discussing, system of particles. Due to some reasons, I was not able to upload any video. But today, I will try to upload videos regularly. The topic we are discussing was moment of inertia, in which we discuss about the formula of moment of inertia. I hope you remember mr square. I haven't uploaded video, that doesn't mean that you also not studied the topic that I taught to you. I hope you remember all these things. I is equal to mr square, and what is the formula of torque? I is equal to mr square. What is torque? What is moment of inertia? Moment of inertia is all about the opposition of some quantity, which means opposition of any kind of, maybe it's a friction. In this terms, the opposition is due to the mass, and moment of inertia is all about the angular things or rotational motion. Torque, what is torque? Perpendicular distance, force into perpendicular distance. I hope you remember all these things. Force into perpendicular distance. I hope you remember all these things. Here, the component of force which is perpendicular to the distance, such kind of quantity is known as a torque. The role of torque is same as the role of force in a linear motion. Torque represents angular force or the force which reacts in rotational motion. क्लियर करते सर्व मोमेंट ऑफ इनर्शिया. बघा बऱ्याच जणांना एक प्रॉब्लेम आलाय, ठीक आहे. मोमेंट ऑफ इनर्शिया कॅल्क्युलेट करताना बऱ्याच जणांना प्रॉब्लेम येतोय. कसं ऍक्सिस कुठून घ्यायचा आहे, बऱ्याच रेक्टँगल मधून घेतला होता, कोणी इकडे घेतला तर मोमेंट ऑफ इनर्शिया कसा काढायचा, तर ही डिस्टन्स घेणार, जर ही डिस्टन्स l तर हे किती झालं l/2, म्हणजे l/2 चा स्क्वेअर. असं काहीतरी मोमेंट ऑफ इनर्शिया काढतोय. आता मी इथून परपेंडिक्युलर म्हटलं, काय म्हटलं आता, अबाउट एन ऍक्सिस, फाइंड आउट द मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एन ऍक्सिस. ठीक आहे. बघा आता ह्या पॉइंटला इथे एक मास, एक रिव्हिजनरी पार्ट म्हणून मी सांगतोय. ठीक आहे. जे अभ्यास करतात त्यांना डाऊट येणार आणि यायलाच हवं, कारण की बरेचसे कन्सेप्ट अजून व्हायचे बाकी मोमेंट ऑफ इनर्शिया. मे बी 2 ते 3 लेक्चर्स लागतील मोमेंट ऑफ इनर्शिया पूर्ण क्लिअर व्हायला. यामधनं जर मी परपेंडिक्युलर ऍक्सिस, आता मी विचारलं फाइंड आउट आय अबाउट एन ऍक्सिस, स्टॉप करून कॅल्क्युलेट करण्याचा प्रयत्न करा. मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एन ऍक्सिस परपेंडिक्युलर टू वन एंड और वन मास ऑफ सिस्टम. काय करायचं तुम्हाला, मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करायचा. फाइंड आउट आय मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एन ऍक्सिस परपेंडिक्युलर म्हणजे कसं, आता असं गेलं. ठीक आहे. आता हा कोणत्या प्लेन वर आहे, वाय प्लेन वर. इमॅजिन करा, हा जो रेक्टँगल आहे हा वाय प्लेन वर आहे, स्क्वेअर म्हणा. सगळ्या साइड्स ची जी लेंथ असणार ती सारखीच आहे, त्याच्यामुळे स्क्वेअर असेल. हा ए घ्या, आर घ्या, एक्स घ्या, टाइप घ्या, एल घ्या. ठीक आहे. सांगितलं याच्यामध्ये हा परपेंडिक्युलर आहे. पण आता हा कसा झाला आहे, हा जो ऍक्सिस आहे हा कसा झाला, वाय डायरेक्शनला म्हणू आपण. ठीक आहे. हा जो ऍक्सिस असा आहे आणि हा झाला वाय, हा झाला एक्स ऍक्सिसला. मग यांचा मोमेंट ऑफ इनर्शिया कुठे असेल, परपेंडिक्युलर असेल तो सुद्धा. मोमेंट ऑफ इनर्शिया कुठे असेल, परपेंडिक्युलर, mr². ठीक आहे, mr². टॉर्क कुठे असेल, टॉर्क जर कधी काढायचं झालं तर तो परपेंडिक्युलर असतो. ठीक आहे. टॉर्क काय आहे, एक प्रकारची वेक्टर क्वांटिटी, फोर्स इनटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. फोर्स इनटू, जर फोर्स आहे काहीतरी एक रेडियस पण आहे, आणि आपण काय करायचं, फोर्स असा घ्यायचो रेडियस पासून, तो कसा असेल, परपेंडिक्युलर. बरोबर आहे. यामध्ये गेला म्हणजे हा आता 0 झाला या ऍक्सिस साठी टॉर्क. बरोबर आहे. इथे टॉर्क 0 झाला. नंतर इथून इतकं डिस्टन्स किती झालं, l झालं. इथून इतकं डिस्टन्स किती झालं, l झालं. मग हे कसं काढणार, समजतंय. l म्हणजेच काय झालं, टॉर्क साठी
टॉर्कसाठी काय झालं, ठीक आहे. टॉर्कचं जाऊ द्या, आपण इनर्शिया बद्दल बोलू, ठीक आहे, जे तुम्ही ऑलरेडी लर्न करता, ठीक आहे. एम आर स्क्वेअर हा तर 0 झाला फर्स्ट स्टेप. ह्याच्यासाठी काय झालं, एम आर स्क्वेअर. आता आर स्क्वेअर त्याऐवजी काय फक्त एल एल, एम एल स्क्वेअर, एम एल स्क्वेअर, हा एम एल स्क्वेअर, हा एम एल स्क्वेअर. मग याचं कसं व्हॅल्युएशन काय, या पॉइंटचा आणि या पॉइंटचा कसं कॅल्क्युलेट करणार. प्रॉब्लेम इथे येते बघा, याला सॉल्व्ह करण्यासाठी बरेच मेथड्स आहेत. आता इथे हा इकडने पास होतोय, हा इकडने पास होतोय. आता याच्यासाठी परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरम, पॅरलल ऍक्सिस थेरम ज्यावेळेस क्लिअर होईल, तुमच्या एक्झॅक्टली क्लिअर होईल, त्यावेळेस असे प्रॉब्लेम्स सॉल्व्ह करणं अजून इझी बनेल. नाव रिसेंटली सर ते माहिती आहे, मग कॅल्क्युलेट कसं करणार. आता कॅल्क्युलेट कसं करणार, ट्रिग्नोमेट्रिकचं जितकं तुम्हाला नॉलेज आहे त्या सगळ्यांचं नॉलेज वापरून तुम्हाला काय करावं लागणार आहे, सॉल्व्ह. आता बघा, मी ज्यावेळेस हा इथे असं पास केला होता, याच्यातून असा पास केला होता, त्यावेळेस हे डिस्टन्स आहे का परपेंडिक्युलर, हे डिस्टन्स तर आहे परपेंडिक्युलर, बट लेंथ माहिती का तुम्हाला, तुम्हाला डिस्टन्स आहे परपेंडिक्युलर आहे. एक्स हा प्लेन झाला y आणि हा गेला x मध्ये, मग अँगल कितीचा आहे दोघांमध्ये 90 डिग्रीचा परपेंडिक्युलर आहे, बट डिस्टन्स माहिती आहे, बट तुम्हाला काय माहित नाही डिस्टन्स. मग हे डिस्टन्स किती कॅल्क्युलेट कसे कॅल्क्युलेट करणार, तर कसं करणार आहे कॅल्क्युलेट, कसं कॅल्क्युलेट करणार. जर ही साइड जर ही साइड आहे L, ही आहे L, तर ही काढता येणार नाही, अवघड आहे का बाय पायथागोरस, बाय पायथागोरस अवघड आहे का ते. आणि तसं पण एक गोष्ट माहितच पाहिजे, ठीक आहे. डायगोनल कोणत्याही स्क्वेअरची जी काय डायगोनल असतो त्याची जी व्हॅल्यू असते ती √2a असते. किती असते, √2a. 6वी 7वी नाही इतकं पण म्हणलं नाही, काहीतरी आहे झालेले आहे, काहीतरी 10च्या आसपास काहीतरी झालेली ही गोष्ट. डायगोनलची जी साइड असते स्क्वेअर मध्ये ती किती असते, √2a. कसं आलं तर करू शकता, ठीक आहे. हा एल हा एल, समजा हा पायथागोरस नुसार काय नाही इकडे, हा डायगोनलचा डी तुम्ही डायगोनलचा स्क्वेअर, ठीक आहे. एल स्क्वेअर प्लस एल स्क्वेअर, त्याचा अर्थ काय झाला, डी इज इक्वल टू ट्वाइस एल स्क्वेअर, डी इज इक्वल टू काय झाला, ट्वाइस एल स्क्वेअर. देयरफॉर डी इज इक्वल टू काय, एल बाहेर येते, एल बाहेर येते आणि आतमध्ये काय होईल ते फक्त √2. आता एल इथे ए लिहिले मी फक्त, ठीक आहे. ए च्या ऐवजी काय शकते तेव्हा एल किंवा एल च्या ऐवजी ए, √2a. त्याचा अर्थ काय, डायगोनलची किंमत काय √2a, ठीक आहे. हा छोटे छोटे प्रॉब्लेम असतात ट्रिग्नोमेट्रिकचा, तुम्हाला वापर घ्यावा लागेल, त्याच्याशिवाय सॉल्व्ह नाही. तुम्हाला किती लॉजिक माहिती आहे, तुमचा किती अभ्यास आहे, प्रत्येक गोष्टीला बघण्याचा तुमचा पॉइंट ऑफ व्ह्यू कसा आहे, त्यावरून ते प्रॉब्लेम्स सुटतील. नाहीतर गोंधळ होणार, कोण परपेंडिक्युलर कोणाला कोण चालला त्यामध्ये गोंधळ होणारच, ठीक आहे. त्याच्यामुळे अबाउट एन ऍक्सिस, हा ऍक्सिस नेहमी इम्पॉर्टंट राहणार आहे. ज्या वेळेस तुम्ही प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार त्यावेळेस हा ऍक्सिस मदत करणार आहे, कारण की याच्यावरती सगळा काय ऍक्सिस घेताना चुकला तर उत्तर चुकणार, ठीक आहे. इनर्शियावरती प्रॉब्लेम्स सॉल्व्ह करत चला. ज्यावेळेस आणखी 2 थेरम्स होतील परपेंडिक्युलर आणि पॅरलल, त्यानंतरच तुमचा कन्सेप्ट पूर्णपणे क्लिअर होईल आणि प्रॉब्लेम्स कसे येऊ द्या ते सॉल्व्ह होईल, ठीक आहे. बघा, मोमेंट ऑफ इनर्शिया आजचा जो टॉपिक असणार तो कंटिन्युअस बॉडीज साठी असणार. जसं आपण सेंटर ऑफ मास काढला आता, ठीक आहे. सेंटर ऑफ मास काढला आता कशासाठी, एका रॉड साठी, रिंग साठी, ठीक आहे, डिस्क साठी. तर सर्वांच्या सेंटर ऑफ मासचे व्हॅल्यूज तुम्हाला काढता येतात, हे सांगितलेले तुमच्या लक्षात आहे की नाही ते माहित नाही मला, बट तुम्हाला इम्पॉर्टंट काय त्या ठिकाणी सुद्धा आणि या ठिकाणी सुद्धा यांच्या डायरेक्टली व्हॅल्यूज लक्षात ठेवा. तेव्हाही बोललो होतो, चॅप्टर या सुरुवातीला बोललो तुम्हाला की तुमच्याकडे खूप व्हॅल्यूज येणार आहेत, फॉर्म्युले येणार आहेत, ते लक्षात ठेवायला नाही. बोललो होतो काहीतरी 100 100 असं गमत मध्ये बोललो होतो, बट ऍक्च्युअली ती केस आहे त्यावेळेसच बोललो होतो. सेंटर ऑफ मास मध्ये जितक्या व्हॅल्यूज आहेत तितक्याच व्हॅल्यू पुढे पण लागतील, ठीक आहे. सेंटर ऑफ मासच्या व्हॅल्यू लक्षात ठेवा. रिंग साठी कुठे असतो सेंटर ऑफ मास, सिलेंडर, स्फियर, हेमिस्फियर, जे काय असेल ते, ठीक आहे. त्याच व्हॅल्यू जशा तिकडे काढल्या तशा इथे पण काढायच्या, ठीक आहे. सुरुवात करून प्रत्येक आपण एक बेसिक एक्झाम्पल घेऊ, ठीक आहे. आता जो काय मोमेंट ऑफ इनर्शिया असणार, ठीक आहे. मोमेंट ऑफ इनर्शिया आता मी लिहितो I about an axis of a rod of length
L. काय करायचंय मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एन ऍक्सिस ठीक आहे अबाउट एन ऍक्सिस ऑफ ए रॉड ऑफ लेंथ L म्हणजे कोणाचा इनर्शिया हा ऑफ ए रॉड ज्याची की लेंथ आहे L ठीक आहे which is म्हणजे कोण ऍक्सिस which is म्हणजे कोण ऍक्सिस इथे कॉमन असतो कॉमन नंतर जे काय गोष्ट असते which वाली who वाली whom वाली ती त्या सब्जेक्टला रिप्रेझेंट करते which is passing through center of mass किंवा center of length काही म्हणते लेंथ म्हणते सेंटर ऑफ रॉड म्हणते व्होकॅब्युलरी काही असू शकते तुम्हाला मीनिंग समजला पाहिजे ठीक आहे मीनिंग समजता आला पाहिजे बघा मग काय असणार एक रॉड आहे आपल्याकडे त्याने काय सांगितलं एक रॉड आहे बघा मी एक क्लिअर करतो हा जो रॉड असणार ठीक आहे आता रॉड कुठे दिलाय हा जो रॉड आहे हा वन डायमेन्शनल ठीक आहे हा जो रॉड आहे हा कसा आहे वन डायमेन्शनल काय समजतं तुम्हाला वन डायमेन्शनल आहे याचा अर्थ त्याची फक्त एकच क्वांटिटी असणार ठीक आहे त्याची फक्त एकच काय असणार क्वांटिटी जस की हाय पेन हा पण एक प्रकारचा काय आहे रॉडच आहे बट ह्याचं काय लेंथ पण आहे आणि ब्रीथ पण आहे म्हणजे याची ब्रीथ असणार आहे का नाही याची काय फक्त लेंथ याची काय फक्त तर लेंथ आणि काय सांगितलंय मोमेंट ऑफ इनर्शिया करायचा मोमेंट ऑफ इनर्शियाचा जो ऍक्सिस आहे मोमेंट ऑफ इनर्शियाचा जो ऍक्सिस आहे आता मी याला म्हणतो आय आता हा कसा आहे y टू y डायरेक्शन बऱ्याच बुक मध्ये काय बोलतात y टू y डायरेक्शन मोमेंट ऑफ इनर्शिया y टू काय फॉर्म्युला असतो आपला मोमेंट ऑफ इनर्शियाचा mr². फक्त नवीन नोटेशन हे बुक मध्ये वापरतात तर x ला असतं तर x टू x ठीक आहे मग सांगा जर रॉड x डायरेक्शनला आहे तर मोमेंट ऑफ इनर्शिया कोणत्या डायरेक्शनला येतोय y डायरेक्शन ठीक आहे असा हा तो रॉड आणि याच्याकडून हा ऍक्सिस इनर्शिया वाला ठीक आहे वाला बोला कसं फाइंड आउट करायचं म्हणजे दोन मेथड बघा याला सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याकडे दोन मेथड्स असू शकतात आता साधी गोष्ट ठीक आहे ते नंतर सांगा इथे बघा इनर्शिया फाइंड आउट करताना जसं सेंटर ऑफ मास मध्ये कन्सेप्ट वापरतात तोच कन्सेप्ट ते डिटो तसाच कन्सेप्ट आहे त्याच्यामुळे मी वारंवार क्लासमध्ये वायर आणि डिस्क आणि समजवण्याचा प्रयत्न केला तुम्ही किती समजला ते तुम्हाला माहित ठीक आहे कारण की तेव्हाची जी मेथड होती ती इथे पण लागू होणार ठीक आहे समजून घ्या बघा सेम कन्सेप्ट आहे दोन्ही पण इथे कसं काढणार आता इथे मोमेंट ऑफ इनर्शिया काढण्यासाठी काय करायला लागणार बघा तर नेमकं काढणार कुठे याची जी लेंथ आहे याची जी लेंथ आहे ती आहे L याची जी लेंथ आहे ती आहे L बरोबर आता इनर्शिया ऍक्सिसचा सेंटर मधून चालला बरोबर ऍक्सिसचा कसा आहे आणि हा तर रॉड ह्या रॉड मध्ये काय आहे कंप्लीट मास धरलेले या रॉड मध्ये काय आतापर्यंत आपण जे मास आताच एक्झाम्पल घेतलं आतापर्यंत जो आपण मोमेंट ऑफ इनर्शिया काढला तो कसा काढला पॉइंट टू पॉइंट एक मास इथे एक मास इथे एक मास इथे कधी असा तर कधी असा ठीक आहे म्हणजे पॉइंट टू पॉइंट इथे पण मास आता इथे काय होतं दोन मासेस मधला आपण काय करायचं मोमेंट ऑफ इनर्शिया बट आता ही केस कशी बनली अशी इथे पण मास इथे पण मास इथे पण मास आणि इथे पण मास इमॅजिन करू शकताय सिस्टीम कशी बदलली आता म्हणजे हा काय डायरेक्टली एक कंप्लीट डिफरंट मासेसची एक सिस्टीम पण नेमकं मास कोणता चूज करायचा मास कोणता चूज करायचा हा प्रश्न आहे तुम्हाला आयडिया आली असेल काय करायचं ठीक आहे काय करतो आपण अशा सिस्टीम साठी कसं सॉल्व्ह करतो कोणता तरी एक पॉइंट कन्सिडर करतो कोणता तरी एक काय करतो पॉइंट कन्सिडर करतो आणि त्याला काय म्हणतो रे एक छोटासा डीएम मास एक त्याला काय म्हणतो छोटासा डीएम मास ठीक आहे ज्याचा डिस्टन्स किती असणार सेंटर पासून ठीक आहे सेंटर पासून सेंटर ऑफ मास मध्ये आपण डिस्टन्स कोणता घेतो सेंटर पासून मग आता इथे कुठून घेणार अबाउट एन ऍक्सिस पासून जो ऍक्सिस पासून काढायला सांगितलंय त्या ऍक्सिस पासून त्या डीएम मासची लेंथ घेणार ठीक आहे ह्या डीएम मास हे किती झालं डिस्टन्स इथून dx डीएम मास चे डिस्टन्स किती झालं dx झालं ठीक आहे dx म्हणून आपण x म्हणू डिस्टन्स किती झालं x झालं कन्फ्युज नका हो ठीक आहे x डिस्टन्स घेऊ मग त्या छोट्याशा डीएम मास ची लेंथ किती झाली छोट्याशा डीएम मास ची लेंथ किती झाली dl म्हणू शकता तुम्ही ठीक आहे dl म्हणू शकता बट आपण dx
ठीक आहे, कारण की आपण L म्हटले ना, तर ही लेंथ सुद्धा काय हवी होती, लेंथ सुद्धा काय हवी असायला हवी होती, तर dl हवा असायला हवी, बट आपण काय केली तर x घेतल्यामुळे x बऱ्याच बुक मध्ये लेंथ L म्हणतात आणि घेताना dx लिहितात. तर शेवटी एकच गोष्ट सर्व काय शेवटी आहे, लिनियर डायरेक्शन x डायरेक्शनचे काय आहे, कंपोनेंट आहे. x डायरेक्शनचे डिस्टन्स मेजर करण्याचे काय हे सर्व कंपोनेंट आहे. इथे L ठेवलं तरी चालेल, ठीक आहे, काही अडचण नाही. इथे देऊ घेऊ आपण की x नो प्रॉब्लेम. मग आता छोटे छोटे डीएम मास, एक मास डीएम इथे पण असेल, ठीक आहे, एखादा इथे असेल, परत तीच स्टोरी इथे काही असेल मास, इथे काही असेल मास, ठीक आहे, कोणता तरी एक चूज करणार आणि अशी छोटी छोटी डीएम 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 काय करावं लागणार आहे, एकत्र करावं लागणार. आणि एकत्र करण्याच्या प्रोसेसला कोणती प्रोसेस आपल्याकडे, इंटिग्रेशन. ठीक आहे, मोमेंट ऑफ इनर्शिया काय होतं फॉर्म्युला आपला, I = mr². ठीक आहे, इंटिग्रेशन जर कधी दोन्ही साइडला घेतला तर इथे काय होईल, di आणि ते काय होईल, छोटे छोटे मासेस काय होते आपण एकत्र, छोटे छोटे मासेस काय होते एकत्र, dmr². ठीक आहे, इथे r कॅपिटल आहे तर इथे r छोटा घेतला आहे. ठीक आहे, dm मे भी तो कसा असेल, छोटा डिस्टन्स असेल. ठीक आहे, r जसे इथे x आहे. ठीक आहे, मग काय म्हणू आपण याला चेंज करू शकतो का, जी रेडियस आधी कॅपिटल R होती, r म्हणजे डिस्टन्स, आता रेडियस नका कन्सिडर करू, त्यामुळे बोललो होतो बऱ्याच जणांचा r आहे तिथे सर्क्युलर मध्ये, इथे तर x आहे, एकच आहे, x L. ठीक आहे, r L. पण इथे dm त्याच्यामुळे मासचा छोटा पार्टिकल घेतला, तो किती डिस्टन्स दूर आहे, r डिस्टन्स, आणि त्या डिस्टन्सला आपण काय मानले, x मानले. ठीक आहे, काय मानले, x मानले. तुम्ही म्हणू शकता इथे x², तुम्हाला r² ठेवायचं तर r² ठेवा, काही असेल. इंटिग्रेशन ऑफ di काय असतं, इंटिग्रेशन ऑफ dx x, इंटिग्रेशन ऑफ d थीटा थीटा, इंटिग्रेशन ऑफ di i, इंटिग्रेशन ऑफ di काय असेल, i असेल. ठीक आहे, मग बघा आता हा फॉर्म्युला तयार झाला. ठीक आहे, हा एक फॉर्म्युला तयार झाला. x घेतलं, मी कन्फ्युज नको व्हायला, r ठेवलं असेल तर काही अडचण नव्हतं, बट जे चाललंय सुसूत्रता दिसावी, सगळे जण एकमेकांना कनेक्टेड असावे, म्हणून मी ते x दिला r च्या ऐवजी. मग बघा लिमिट मॅटर काय करणार आहे का, लिमिट मॅटर करणार, बरोबर आहे. दोन मेथड आता मी सांगितलं, हा फॉर्म्युला तर समजतो. दोन मेथड असेल तुमच्याकडे, एक मेथड असेल याच मेथडनं इंटिग्रेशन dm r² च्या ऐवजी काय म्हणू आपण आता, x², या r² च्या ऐवजी x². ठीक आहे, डायरेक्टली लिहायचं. पहिल्या मेथड मध्ये बघा इथून इतकं डिस्टन्स किती, जर कधी अबाउट काय म्हटलंय, पासिंग थ्रू सेंटर ऑफ मास और लेंथ, और जर कधी सेंटर वरनं हा ऍक्सिस पास झाला तर हे डिस्टन्स किती झालं आहे, लेफ्ट आणि राईटला, लेफ्ट आणि राईटला डिस्टन्स किती झालं, राईटला सांगा टोटल लेंथ किती आहे, x आहे, टोटल लेंथ किती आहे, x आहे, तर ही लेंथ किती झाली आहे, x/2. तुम्ही l/2 म्हणू शकता, जर कधी s सांगितली तर याला काय म्हणू शकता, l/2. मी x न सांगतो. जर कधी इकडे असेल तर पॉझिटिव्ह x/2 आणि इकडे असेल तर निगेटिव्ह x/2, म्हणजे पॉझिटिव्हला x/2, निगेटिव्हला -x/2, म्हणजे दोन लिमिट शोधतो आपण. ठीक आहे, मिनिमम टू अप्पर असंच लिमिट पुट करतो इंटिग्रेशनची. आय होप यू रिमेंबर ऑल दिस थिंग्स, -x/2. ठीक आहे, पण इथे लिमिट तुम्ही डायरेक्ट l चे घेऊ शकता, नो प्रॉब्लेम. इथे लिमिट तुम्ही कशाचे घेऊ शकता, l चे, म्हणजे इनडायरेक्टली आपल्या फॉर्म्युल्यामध्ये l येऊन जाईल, प्लस l/2 मायनस l/2 आणि ही टोटल लेंथ l घेऊ. ठीक आहे, मायनस l/2 टू काय आहे, प्लस l/2. करा मग सॉल्व. ही पहिली मेथड झाली. ठीक आहे, आणि दुसरी मेथड कशी असणार, दुसरी मेथड कशी असणार बघा, सेंटर मधून परत असं आलाय, सेंटर मधून ऍक्सिस पास होतोय, इकडे l/2, इकडे l/2, म्हणजे तुम्ही यालाच कॅल्क्युलेट करा, 0 टू l/2 पुट करा, काय करा, 0 टू l/2. इथून सुरुवात करताय म्हणजे काय झालं आहे, 0 पासून सुरुवात, 0 टू लिमिट l/2, 0 टू l/2 dm x² इनटू काय करणार आहे, फक्त 2 करा, आणि जितकं हे आन्सर असणार तितकंच आन्सर असणार, इनटू काय करणार, 2 करा. इनटू 2 करून मला आन्सर सांगा, इनटू 2 करून मला फोटोज पाठवा आन्सरचे, मी या मेथडने सॉल्व्ह करून देतो. ठीक आहे, बघा मग काय होतंय, खूप वेळ घेतला आहे तरी सुद्धा. I करा सॉल्व इंटिग्रेशन dm, बट आता होतंय काय, लिमिट जी आहे ती लेंथ बद्दल डिस्कस करते, लेंथ बद्दल बोलते, लिमिट जी आहे ती लेंथ बद्दल बोलते, आणि इंटिग्रेशनचा व्हेरिएबल कोण आहे, dm, म्हणजे मासचा.
इंटिग्रेशनचा व्हेरिएबल कोणाचा आहे? मास. पॉसिबल आहे का? इंटिग्रेशन व्हॅलिड आहे का? नाही. चला मग आपण बोललो होतो काही सेंटर ऑफ मास मध्ये सुद्धा लेंथ मास जे आहे ते कसं डिस्ट्रीब्यूट आहे? युनिफॉर्मली. मास जे डिस्ट्रीब्यूट आहे ते कसं? युनिफॉर्मली. पर युनिट काय आहे? लेंथ. मास जे आहे ते या पूर्ण लेंथ वरती डिस्ट्रीब्यूट केलेलं आहे. मास पर युनिट लेंथ असं ते. आणि याला काय म्हटलं होतं आपण? लॅम्डा. मास पर युनिट लेंथ त्याला काय म्हटलं होतं? लॅम्डा. ठीक आहे. आठवतं काय असं? लॅम्डा इज इक्वल टू m डिवाइडेड बाय. पण छोट्या dm मासचं लेंथ किती झाली रे? छोट्या dm मासची बोला लॅम्डा इज इक्वल टू सेम असणार dm डिवाइडेड बाय dx म्हणून आपण. ठीक आहे. dm बरोबर ना. छोटासा dm मास आहे याची लेंथ किती आहे? dx. बघा छोटासा dm मास आहे हा याची लेंथ किती आहे? dx आहे. therefore ही किंमत तेव्हा पण डायरेक्टली लक्षात ठेवायला सांगितली dm इज इक्वल टू लॅम्डा dx. ठीक आहे. dm इज इक्वल टू लॅम्डा. आले का आता? इंटिग्रेशन मध्ये जर कधी dm च्या ऐवजी लॅम्डा dx पुट केलं तर इंटिग्रेशन लेंथ साठी आहे आणि व्हेरिएबल सुद्धा कोणता बनेल? लेंथचा. ठीक आहे. -l/2 प्लस l/2 पुट करा dm च्या ऐवजी लॅम्डा dx into x2 हा आला x2. ठीक आहे. लॅम्डा काय असतो रे? मास पर युनिट लेंथ. म्हणजे जितकं लेंथ असेल तितकीच काय होणार आहे? मास डिस्ट्रीब्यूट होणार आहे. म्हणजे कसं? जर कधी 1 मीटर नंतर जर कधी काही मास डिस्ट्रीब्यूट केलं तर ते किती असेल? लॅम्डा. 2 मीटर नंतर जर कधी काही मास डिस्ट्रीब्यूट केलं तर ते किती असेल? 2 लॅम्डा. एक उदाहरण बघतो आपण तुमच्या बुक मध्ये पण एक सेंटर ऑफ मास टाकलं काय सांगितलं? लॅम्डा इज इक्वल टू 12. त्याचा अर्थ काय? एका मीटर नंतर मास वाढत जाणार. इथे मास कमी, आता वाढत जाणार. सेंटर ऑफ मास थोडासा राईटला शिफ्ट झाला. असं एक उदाहरण बघितलं होतं. म्हणजे इथे जो लॅम्डा आहे तो कसा आहे? कॉन्स्टंट आहे. चेंज होतोय का प्रत्येक वेळेस? 1 मीटरला 1, 2 मीटरला 4, 3 मीटरला 6 असं की आहे का? मास पर युनिट लेंथ फिक्स आहे. म्हणजे ह्याची व्हॅल्यू कशी आहे? कॉन्स्टंट आहे. म्हणजे तो बाहेर येऊ शकतो. लॅम्डा काय होऊ शकतो? बाहेर येऊ शकतो. आतमध्ये काय होतं रे? x² dx. लिमिट काय? -l/2 प्लस l/2. सॉल्व केलं तर काय आन्सर? सॉल्व केलं तर लॅम्डा काय आहे? सिस्टीमचा. म्हणजे काय? लॅम्डाची किंमत मास अपॉन l. मास अपॉन l. ठीक आहे. लिमिट सॉल्व करा, इंटिग्रेशन सॉल्व करा. x3 आय होप तुम्हाला येत असेल आता इंटिग्रेशन x³ डिवाइडेड बाय 3 x² चा इंटिग्रेशन. ठीक आहे. लिमिट पुट करा -l/2 2 प्लस l/2. ठीक आहे. therefore I is equal to m upon l. x च्या ऐवजी काय येते? लिमिट आहे. x च्या ऐवजी काय? लिमिट. मग काय येते लिमिट काय बोला? 2 डिवाइडेड बाय 3 आणि l/2 चा काय आहे? स्क्वेअर. l/2 चा काय आहे? स्क्वेअर. ठीक आहे. समजून घ्या. x च्या ऐवजी पुट करायचं. जो व्हेरिएबल असतो त्याच्या ऐवजी काय पुट करावं लागते? लिमिट -l/2. अपर लिमिट माइनस लोअर लिमिट l/2 स्क्वेअर डिवाइडेड बाय 3. बट कसा रे? माइनस. ठीक आहे. सॉल्व करता येईल. पॉज करून सॉल्व करण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे. सांगा आन्सर चला. करा सॉल्व करा. बघू नका फक्त. m डिवाइडेड बाय l हा बाहेरचा l स्क्वेअर. ठीक आहे. वरती काय म्हणते? l स्क्वेअर आणि खाली काय म्हणते? क्यूब आहे. ठीक आहे. यांचा काय तो? क्यूब आहे. यांचा काय? क्यूब आहे. ठीक आहे. l क्यूब. तुमचा क्यूब किती रे? 8. तुमचा क्यूब किती? 8 आणि खाली 3 आहे. नंतर करू मायनस काय होत नाही? प्लस. मायनस काय होत नाही? प्लस. -l क्यूब मायनस स्क्वेअर असतात तर प्लस झाला असं ना. ठीक आहे. चला कन्फ्युजन होत असेल तर बघा काय म्हणायचं मला. ठीक आहे. -l क्यूब डिवाइडेड बाय 8 डिवाइडेड बाय 2. ठीक आहे. क्यूब आहे तर काय ना मायनस असेल ना. स्क्वेअर असतात तर मायनसचा प्लस झाला असता. ठीक आहे. पण इथे तसं आहे का? नाही. क्यूबच आहे. काय म्हणजे डिनॉमिनेटर मल्टिप्लाय नाही. m/l l क्यूब डिवाइडेड बाय 24 मायनस बघा आता आतमध्ये काय होते? l क्यूब डिवाइडेड बाय 24. ठीक आहे. करा बघा.
L चा क्यूब मायनस L चा क्यूब मायनस चा क्यूब काय असतो मायनस 2 चा क्यूब मायनस 1 ठीक आहे तसं आणि मायनस 2 चा स्क्वेअर प्लस 4 त्याप्रमाणे ठीक आहे m अपॉन l मायनस मायनस प्लस होणे म्हणजे काय म्हणजे बेस कॉमन येत नाही बेस काय म्हणजे कॉमन आणि वरती काय म्हणजे ट्वाइस l क्यूब देयरफॉर इनर्शिया m अपॉन n ठीक आहे करू शकता डायरेक्टली इथे हा एक आणि हा एक काय म्हणजे एकम कॅन्सल मग उरलं काय फक्त मग आणि इथे काय म्हणजे 12 देयरफॉर m n स्क्वेअर डिवाइडेड बाय 12 ही जी व्हॅल्यू आहे बघा सगळ्यात शेवटी ती तुम्हाला लक्षातच ठेवायची ठीक आहे जे स्टँडर्ड आहे जे बुक मध्ये डायरेक्टली गिवन आहे आणि याच मेथडने गिवन आहे मी डायरेक्टली शिकवणार होतो ठीक आहे मोमेंट ऑफ इनर्शिया एकदाच लिहून देणार होतो सर्व बट पुस्तकात सुद्धा इंटिग्रेशन वाली मेथड आहे जे तुम्ही वापरताय ते तुम्ही परचेस केले त्याच्यामध्ये सुद्धा इंटिग्रेशनच्याच मेथड आहे नाही तर बरेच क्लासेस मध्ये डायरेक्टली ह्या व्हॅल्यूज रिमेंबर करायला शिकवतात ठीक आहे पण ऑनलाइन क्लासेस चालू करून आपण घेऊ शकतो वेळ आहे तिथला ठीक आहे बघा ह्या व्हॅल्यूज तुम्हाला डायरेक्टली लक्षात एक पेज तयार करा ज्या ठिकाणी सेंटर ऑफ मासनी चार्ट बनवून दिला होता तसाच एक चार्ट बनवा आणि त्याच्यापुढे एक कॉलम वाढवा त्याच्यापुढे एक कॉलम वाढवा आणि तिथे काय लिहा आता हे व्हॅल्यूज लिहित म्हणजे एका कॉलम मध्ये सेंटर ऑफ मासच्या व्हॅल्यूज राहते आणि एका कॉलम मध्ये मोमेंट ऑफ इनर्शियाच्या व्हॅल्यूज राहतात जेणेकरून तुम्हाला स्टडी करताना सोपं पडेल समजले का कोणाला काय अडचण नोट करून घे कुणाला काय अडचण असेल त्याच्यामध्ये ठीक आहे नाहीये असं ते विचारा त्याच्यावर प्रॉब्लेम सॉल्व्ह करा आता सेम प्रॉब्लेम रॉड वरतीच देतो एक एक्स्ट्रा पॅरलल ऍक्सिस ने सुद्धा सॉल्व्ह करू शकता परपेंडिक्युलर ऍक्सिस ने सुद्धा सॉल्व्ह त्यावेळेस शिकवेल त्यावेळेस सांगेल मी बट सध्या पुरतं या मेथडने लक्षात आहे movement of inertia about an axis of a rod of length L which is passing through ठीक है which is passing through center of mass होगा आप लिखिएगा which is passing through one end of rod which is passing through one end of rod म्हणजे जो रॉड होता 1D वाला ठीक आहे वन डायमेन्शन वाला पूर्वीच्या केस मध्ये सेंटर मधून पास झाला होता आता या केस मध्ये कुठून पास होतोय हा या पॉइंट ठीक आहे कोणता पण एक एंड ठीक आहे कोणता पण एक एंड घ्या ठीक आहे याची लेंथ किती आहे L आहे आता जो इनर्शिया वाला जो ऍक्सिस आहे तो एका काठाला आहे तर कसं काढा ठीक आहे आता इथे पण काय असणार परत छोटे छोटे dm मिळून एक काय म्हणते एक कंप्लीट सिस्टीम मधली मास m1 ठीक आहे म्हणजे इंटिग्रेशनची लिमिट किती घेणार की 0 टू अप टू किती रे इंटिग्रेशनची लिमिट 0 टू L इनर्शिया इज इक्वल टू आतमध्ये काय असेल रे dm x स्क्वेअर r स्क्वेअर होतं ना r स्क्वेअर m r स्क्वेअर हा फॉर्म्युला ठीक आहे आता r च्या ऐवजी काय ना r च्या ऐवजी r असणार ते बदलते का चेंज कोणामध्ये होईल dm मध्ये चेंज कोणामध्ये होईल dm मध्ये आणि dm मधला चेंज कसा करायचा तुम्हाला माहिती आहे मास इक्वल टू बोला सॉरी मास नाही लॅम्बडा इक्वल टू 1d आहे म्हणून काय आहे मास सुपर हे 1d आहे 2d असेल तर सिग्मा 3d असेल तर रो ठीक आहे लक्षात आहे ना ह्याच्यातून काय आहे dm ची किंमत लॅम्बडा dx किंवा तुम्हाला लॅम्बडा dr जे घ्यायचंय ते घ्या आणि याचा आन्सर मला सॉल्व्ह करून पाठवा ठीक आहे याचा आन्सर सॉल्व्ह करून पाठवा बघा ह्या सुद्धा व्हॅल्यू लक्षात ठेवायला सांगतात आणि बरेच मुले डायरेक्टली व्हॅल्यू लक्षात ठेवतात सेंटर मधून पास झाल्यावरती काय व्हॅल्यू येते इनर्शियाची एका एंडला असेल तर काय व्हॅल्यू येते इनर्शियाची त्या सर्व गोष्टी लक्षात ठेवतात म्हणून सुरुवातीलाच एक लेक्चर घेतलं होते मी तुम्हाला सांगण्यासाठी की सेंटर मधून असेल तर काय एका एंड मधून असेल तर काय आठवत असेल तर बघा शिकवले मी ठीक आहे पुढचा विचार करून सांगू तर त्याचा फायदा घेत चला थोडं स्लो घेतो कारण की समजा म्हणून बोर होत असेल बऱ्याच जणांना लेक्चर्स नव्हतात बट त्याचा फायदा तुम्हाला होईल स्लो घेतो बघा वन एंड ऑफ ए रॉड ते सॉल्व्ह करता येईल नेक्स्ट जो आहे तो आहे रिंग नेक्स्ट जो आहे आपला तो काय आहे एक रिंग आहे ठीक आहे बघा इथे एक रिंग दाखवतो आता रिंग तर नसणार इथे तर रिंग तर म्हणू शकत नाही आपण बट हे काय ते काय ठीक आहे ही समजा एक रिंग आहे समजून घ्या हे काय ते रिंग आहे आता ह्या रिंग
फाइंड द मोमेंट ऑफ इनर्शिया. आता फाइंड नाही, आपण हे डिराइव्ह करतोय म्हणून. ठीक आहे. इनर्शिया ऑफ ए रिंग, इनर्शिया ऑफ ए रिंग, रिंगचा इनर्शिया ऑफ ए रिंग अबाउट एन ऍक्सिस. ज्याला हे वर्डिंग समजते त्याच्यासाठी सिंपल आहे. अबाउट एन ऍक्सिस, अबाउट एन ऍक्सिस. ठीक आहे. which is passing through. आणि एक मी सांगण्याचा प्रयत्न केला आहे, युट्यूबवर बघता ना त्यास माझ्या लेक्चरसाठी तरी एक स्पीड म्हणून ऑप्शन असतो युट्यूबवर. ठीक आहे. स्पीड म्हणून तिथे 1.225 बघण्याचा प्रयत्न करा. आम्हाला इथे बोलताना स्लो बोलायला लागलं, त्याच्यामुळे व्हिडिओ थोडा लंबा होतो. ठीक आहे. 1.25 मी जास्त तुम्हाला वाटत दाखवत सुद्धा असलोय, तुम्ही 1.50 चा आपण वापर करू शकता स्पीड मध्ये, सेटिंग मध्ये. ठीक आहे. नॉर्मल असते स्पीड की इथे तुम्ही 1.25 1.5 करू शकता. ठीक आहे. बोर्ड व्हावं नाही म्हणून. ठीक आहे. खूपच स्लो होते. हे काय बघा, तुम्हाला समजा 1.50 वर समजा तसं चांगली गोष्ट आहे. 1.25 वरती काही वाटत नाही, फरक वाटत नाही आणि व्हिडिओ पण थोडा लवकर होतो आणि समजतं सुद्धा. आम्हाला बोलताना स्लो बोलावं लागतं. ठीक आहे. एक आम्हाला ऑब्झर्वेशन समजलं ती गोष्ट. ठीक आहे. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द रिंग अबाउट एन ऍक्सिस विच इज पासिंग थ्रू. आता विच इज पासिंग थ्रू सेंटर ऑफ मास C1. ठीक आहे. म्हणजे या रिंगच्या कसारे सेंटर मध्ये, रिंगच्या कसात आला एक्झॅक्टली सेंटर मध्ये. मग मला सांगा, जर ही रिंग आहे, ही रिंग आहे, ह्या रिंगचा हा भाग आहे म्हणजे काय, हा प्लेन आहे. या रिंगचा याला प्लेन म्हणतो आपण. एक्स ऍक्सिस, वाय ऍक्सिस मिळून जो काय म्हणतो त्याला प्लेन म्हणतात. ह्या प्लेनला हा ऍक्सिस कसा आहे, या रिंगच्या प्लेन हा ऍक्सिस कसा आहे, परपेंडिक्युलर. ठीक आहे. विच इज पासिंग टू द सेंटर ऑफ मास, which is passing to the center of mass and perpendicular बोला to plane of ring. त्यांचे जे काही फायनल आन्सर आहे ते तुम्हाला लक्षात ठेवायचे. मी वारंवार बोलते त्या सर्व व्हॅल्यूज तुम्हाला लक्षात ठेवायचे. भले डेरिव्हेशन एक नाही ठेवलं तरी चालेल, पण याचा फायदा होतो समजून घेत चला. ठीक आहे. बोर्डाची एक्झाम नाही द्यायची, पण जे चांगले क्लास घेतात, चांगले जे रेप्युटेड क्लास आहे, जे काळजी घेतात मुलांची, ते सांगण्याचा प्रयत्न करतात डेरिव्हेशन. ठीक आहे. बघा, टू परपेंडिक्युलर टू प्लेन ऑफ द रिंग. कसं मी आता ही रिंग आहे. ठीक आहे. आता इमॅजिन करा ही रिंग अशी होती. ठीक आहे. ठीक आहे. ही रिंग आणि या सेंटर मधून, त्याच्या सेंटर मधून काय करतोय आपण, हा इनर्शियाचा ऍक्सिस पास करतोय. तर सेंटर मधून दाखवता येत नाही. ठीक आहे. सेंटर मध्ये दाखवता येत नाही म्हणून मी इकडे खाली दाखवते. समजून घ्या आता हा कसा आहे. ठीक आहे. हा सेंटर मधून म्हणजे कसं इमॅजिन करा. हा बोला मला कसं कॅल्क्युलेट करणार. मग आता सेंटर मधून इनर्शियाचा ऍक्सिस. आता इथे सांगा हे डिस्टन्स किती झालं. हे डिस्टन्स किती झालं, r डिस्टन्स झालं आणि हे डिस्टन्स कसं झालं. आता या रिंगसाठी, ह्या रिंगसाठी त्याचं मास प्रत्येक पॉइंटला कुठे, ज्याच्या सर्कम्फरन्स वर आहे रिंगच्या, त्याचं काय कसं नाही, त्याचं जे मास आहे ते कुठे आहे, त्याच्या सर्कम्फरन्स वर. त्याचं जे मास आहे ते कुठे, सर्कम्फरन्स. इथे dm, इथे dm. सेंट्रल लाईन मध्ये मधात आहे का ती मास नाही. आणि प्रत्येक मास लोकेशन काय आहे, प्रत्येक मासची लोकेशन काय किंवा डिस्टन्स काय, तर r असेल. प्रत्येक मासची जी काय डिस्टन्स आहे किंवा लोकेशन आहे ते किती आहे, r असेल. बरोबर आहे. त्याच्यामुळे आपला जो फॉर्म्युला होत होता I mr². आणि आता मी लेफ्ट साइडला इंटिग्रेशन चिन्ह देत नाही का, तर इंटिग्रेशन ऑफ डी आय काय म्हणणार आहे, आय म्हणणार. आता इथे काय म्हणतो आपण, इथे dm r². dm काय म्हणतो, r² किंवा x². ठीक आहे. r². मी r का लिहिलं ते छोटा, तर मे बी छोटा मास आहे तर त्याची डिस्टन्स जे असेल ते मे बी डिफरंट असेल म्हणून कॅपिटल R न म्हणता काय म्हणतोय, छोटा r म्हणतोय. ठीक आहे. आता हा जो आहे तो हा r डिस्टन्स असेल, काही सांगता येते वेगवेगळ्या डिस्टन्सला असेल, बट इथे आहे सेम डिस्टन्सला, नो प्रॉब्लेम. तर मग सांगा छोटे छोटे dm येऊन काय बनणार आहे, एक हे रिंग बनणार आहे. छोटे छोटे dm येऊन काय बनणार आहे, एक प्रकारचे रिंगच बनणार आहे. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये काही फरक पडतोय का, त्याच्या मास मध्ये काही फरक पडतोय का नाही. मास काय राहणार आहे शेवटी, मास काय राहणार आहे शेवटी, मास काय राहणार, कॅपिटल एमच राहणार आहे. मास काय राहणार आहे, कॅपिटल एमच राहणार आहे. आणि r असेल. लिमिट किती ते किती असेल, सेंटर 0 आणि मॅक्सिमम r. सेंटर 0 तर मॅक्सिमम r. बरोबर. m काय झाला, कॉन्स्टंट. आणि इंटिग्रेशन ऑफ r²
इंटिग्रेशन ऑफ काय असेल ते आर स्क्वेअर, बोला सॉल्व करा. इंटिग्रेशन ऑफ आर स्क्वेअर आर क्यूब होऊन जाईल. ठीक आहे, 0 टू आर. इथे सॉल्व करण्याची गरज आहे का? सॉल्व करण्याची काही गरज आहे का? इथे आर बदलतोय का आपला? नाही. आर बदलतोय का? नाही. आर सुद्धा बदलत नाहीये, मास सुद्धा बदलत नाही. त्याच्यामुळे जे काय आन्सर असणार, काही आर जर कधी बदलत नाही तर तो काय झाला रे? कॉन्स्टंट झाला. तो काय झाला? कॉन्स्टंट झाला. म्हणजे जी काय लिमिट आहे किंवा इंटिग्रेशन सॉल्व करायचंय त्याची गरज पडते का आपल्याला? नाही. त्याची गरज पडणार आहे का? नाही. आता इथे कोणी व्हेरिएबल आहे का? नाही. त्यामुळे इंटिग्रेशन पॉसिबल आहे का याचं? नाही. इंटिग्रेशन पॉसिबल आहे का? म्हणजे करायची गरज आहे का? नाही. त्याच्यामुळे इनर्शिया ऑफ रिंग जर कधी विचारला तर तो काय असतो? डायरेक्टली mr स्क्वेअर. डायरेक्टली काय असतो? mr स्क्वेअर. कॅपिटल म्हणू शकतो. ठीक आहे, प्रत्येक पॉइंटला सर्कमफरन्स वरतीचे सर्व मास, सर्कमफरन्स वरतीचे सर्व मास आणि किती डिस्टन्स दूर आहे. इनर्शियाचा फॉर्म्युला काय आहे? इतका डीप जाण्यापेक्षा इनर्शियाचा फॉर्म्युला mr स्क्वेअर. mr आहे का? हे सगळे dm काय बनणार आहे? m बनणार आहे. किती डिस्टन्स दूर आहे सेंटर पासून? r डिस्टन्स दूर आहे म्हणजे mr स्क्वेअर. हा फॉर्म्युला मधला स्क्वेअर. ठीक आहे, कॅल्क्युलेट करायची गरज आहे जास्त नाही. आणि हा mr स्क्वेअर हा स्टँडर्ड फॉर्म्युला आहे थिंगचा. ठीक आहे, आता बऱ्याच वेळेस होतं काय, एक्झाम मध्ये काय विचारते, क्वेश्चन कसं विचारते हे ते विचारणार नाही. हे फॉर्म्युला तुम्हाला लक्षात ठेवायचे. ठीक आहे, रिंग साठी सांगा टॅन्जंटला पास होते. रिंग साठी काय करा, about an axis which is about an axis passing through the center of mass च्या ऐवजी काय म्हणतील रे? टॅन्जंट म्हणतील. काय म्हणतील? टॅन्जंट. आणि काय म्हणतील? पॅरलल टू प्लेन किंवा परपेंडिक्युलर टू प्लेन. ठीक आहे, ही अशी रिंग आणि ह्याला कशी आहे असं समजतंय? टॅन्जंट. आणि ही सेंटर मध्ये कशी दिसते तुम्हाला? हा सेंटर, तर हा सेंटरचा हा ऍक्सिस. ठीक आहे, सेंटरचा असं समजा सेंटर आणि हा कसा आला? टॅन्जंट पॅरलल पासिंग थ्रू किंवा पॅरलल सेंटर. काय म्हणतात? असे क्वेश्चन विचारतील तुम्हाला. कधी पॅरलल म्हणतील, कधी परपेंडिक्युलर म्हणतील, कधी टॅन्जंटला देतील किंवा सांगतील इकडनं 2 मीटर डिस्टन्स दूर वरतून काय रे ऍक्सिस पास होतोय. अशा बऱ्याच गोष्टी तुम्हाला विचारतील आणि ह्या गोष्टी तेव्हाच सॉल्व करता येईल ज्यावेळेस तुम्हाला काय माहित असेल पॅरलल ऍक्सिस थेरम किंवा परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरम. त्याला वेळ अजून, पण ह्या गोष्टी लक्षात ठेवत चला. ठीक आहे, बघा रिंग साठी झालं. आता आपण बघू 2 डायमेन्शनल साठी. ठीक आहे, रिंग साठी समजलंय. 2 डायमेन्शनल म्हटल्यावरती काय घ्यावं लागेल? डिस्क सारखे उदाहरण. ठीक आहे, 2 डायमेन्शनल म्हटल्यावरती काय घ्यावं लागेल? डिस्क बघू द्या. काही राहिले का आपलं? ठीक आहे, एक राहिला होता रेक्टँग्युलर प्लेटचा. ठीक आहे, एक रेक्टँग्युलर प्लेटचा एक उदाहरण दिलेलं आहे बुक मध्ये. ते बघा कसं केलंय, कसं करायचं रेक्टँग्युलर प्लेट. रिंग बद्दल समजलं त्याचा mr स्क्वेअर असणार. लक्षात ठेवायचं आताच फॉर्म्युला बघा. पहिला काय होता आपला? पहिल्या कशाचं काढलं होतं आपण? रॉडचं. ते किती आलं होतं रे? ml स्क्वेअर डिवाइडेड बाय 12 आलं होतं. नंतर इकडनं काढलं तर किती आलं? एका एंड पासून आलं किती आलं? ml स्क्वेअर डिवाइडेड बाय 3 आलं. रिंगचं किती आलं? mr स्क्वेअर. आता रेक्टँग्युलर प्लेटचं जोपर्यंत लेक्चर चालू तोपर्यंत लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. तोपर्यंत म्हणजे असाच लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. वारंवार वाचन करायचं. रेक्टँग्युलर प्लेट, त्याला बरेच जण लॅमिना म्हणतात. रेक्टँग्युलर लॅमिना, ट्रायंग्युलर लॅमिना. ठीक आहे, बघा. तर रेक्टँग्युलर लॅमिना आहे समजा आपल्याकडे. एक प्रकारची रेक्टँग्युलर प्लेट आहे. एक प्रकारची काय समजा आपल्याकडे एक रेक्टँगलची प्लेट आहे. सोबत काढण्याचा प्रयत्न करा. वेळ पण वाचून तुमचा भरपूर होणार नाही. निश्चित बघत असाल तर मग त्याला अर्थ नाही. बरेच जण तर फास्ट फॉरवर्ड करतात. मी तरी आता सांगितलंय 1.25. बरेच जण आधीपासूनच फॉरवर्ड करतात. ते 2x च्या स्पीडनं. कितीच्या स्पीडनं? 2x च्या स्पीडनं. काय कळतं काय मी तुम्हाला? कशाला काय? मोमेंट ऑफ इनर्शिया. सॉरी, व्हिडिओ कट झालेला ऑटोमॅटिकली. कॉल आलेला तर लक्षातच नाही. व्हिडिओ कट झालेला आहे. ठीक आहे, बघा आता जे झालं त्याच्यानंतर जो टॉपिक होता पुढे गेलेलो बट रेकॉर्ड झालंच नाही कारण की कॉल आलेला लक्षातच नाही आला. ठीक आहे, आणि परत सांगायला लागला. रेक्टँग्युलर प्लेट बद्दल जवळपास सर्वच सांगून झालं होतं. ठीक आहे, रेक्टँग्युलर प्लेट बद्दल ठीक आहे एवढं होतं जर आता कष्ट घ्यावं लागतं. ठीक आहे, बघा रेक्टँग्युलर प्लेट चा इनर्शिया काढायचा. ठीक आहे, काय असणार रेक्टँग्युलर प्लेट जीवार सांगा. ठीक आहे, ही रेक्टँग्युलर प्लेट काय अबाउट एन ऍक्सिस. बघा काय मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एन ऍक्सिस. इनर्शिया अबाउट एन ऍक्सिस. अबाउट एन ऍक्सिस. ठीक आहे, पासिंग थ्रू सेंटर.
पासिंग थ्रू सेंटर ऑफ मास. ठीक आहे, परत तसं सेंटर ऑफ मास होणार ह्या रेक्टँग्युलर प्लॅन. आता बघा इथे काय आहे, एक्स आणि आता सेंटर तर हॉरिझॉन्टली सुद्धा असू शकतो, व्हर्टिकली सुद्धा असू शकतो. ठीक आहे, कसं पण घ्या सेमच आन्सर आला. ठीक आहे, कसं ते सांगेल. आता हे जे आहे हे y टू y डायरेक्शन, मोमेंट ऑफ इनर्शिया दोन्ही घ्या, तो कोणत्या डायरेक्शनला, मोमेंट ऑफ इनर्शिया y टू y. ठीक आहे, y बाय x ला सुद्धा काढू शकता. ठीक आहे, नो प्रॉब्लेम. काय फरक येईल ते सांगितलं, सेमच आन्सर, तर फरक आहे. मोमेंट ऑफ इनर्शिया which is passing to the center of mass, which is passing to the center of mass and काय passing to the center of mass. आता बघा इथे परपेंडिक्युलर पॅरलल असं म्हणण्यामध्ये थोडीशी दिक्कत आहे, दिक्कत आदरमदाने थोडं हिंदी बोलू. ठीक आहे, थोडीशी काय दिक्कत आहे बघा. दिक्कत कशी बघा, दिक्कत अशी आहे. आता ही काय झाली रे, लेंथ झाली. ही काय झाली, या रेक्टँगलची काय झाली, एक लेंथ झाली. आणि ही काय झाली, उभी ब्रेथ झाली. ही काय झाली, उभी ब्रेथ झाली. जसं की हे डस्टर आहे. ठीक आहे, जसं की हे काय डस्टर आहे. आता याच्यामध्ये जर कधी का हा सेंटरचा ऍक्सिस आहे, हा काय सेंटर मधला ऍक्सिस. इथून इतकं डिस्टन्स किती असणार, l/2 ना सेंटर मध्ये, आणि इकडे लेफ्टला -l/2. मग बघा इथे काही मास आहे, पूर्ण भागात मास आहे. पूर्ण भागामध्ये काय राईटला लेफ्टला काय मास आहे. मग कसं करणार, कसं करणार, कोणता तरी काय करा, पॉइंट घ्या. कोणता तरी काय घ्या, छोटासा पॉइंट घ्या. इथं मस्त डिझाईन तयार केली मी, छानशी डिझाईन, नॉट डिझाईन, डिझाईन तयार केली जी परत करावं लागते मला. ठीक आहे, बघा किती डिस्टन्स दूर, एक तर आर म्हणा तर एक्स म्हणा, तुम्हाला जे आवडतं. तुम्ही पुढे जाऊन जर एखादं बुक तयार केलं तर तुम्ही जर तरी इथे आर लिहिलं तर तुम्ही आर लिहा, एक्स लिहिलं तर एक्स लिहा. ठीक आहे, मी म्हटलं एक्स डिस्टन्स दूर, किती एक्स डिस्टन्स दूर. काय हे डीएम मास, एक छोटीशी पट्टी कापली आपण. ठीक आहे, काय किती असेल मग याचं डिस्टन्स सुद्धा dx असेल. याचं डिस्टन्स सुद्धा काय असेल, l इंटू ब्रीथ. एरिया काय असेल रेक्टँगलचा, लेंथ इंटू ब्रीथ. आता लेंथच्या ऐवजी आपण काय म्हणतो, dx म्हणू. ठीक आहे, समजा सगळ्या गोष्टी क्लिअर आहे. इकडे पण तुम्ही एखादी पट्टी घेऊ शकता, इकडे पण एखादी पट्टी असणार, तिकडे घेऊन चालेल का फक्त, नाही इकडे पण घ्यावं लागणार, इकडे पण घ्यावं लागणार. ठीक आहे, हे सुद्धा किती डिस्टन्स दूर, तर x डिस्टन्स दूर, x डिस्टन्स दूर. हा पण काय झाला, dm ची लेंथ किती झाली, ds. त्याच्यामुळे जे लिमिट असणार ते किती असणार आहे, लिमिट जे असणार ते किती असणार, -l/2 इकडे, तर इकडे +l/2. ठीक आहे, काय होता मग फॉर्म्युला आपला इनर्शियाचा, इंटिग्रेशन मध्ये dm r² म्हटलं तर इथे पण r हवा होता, मी r न घेता x घेतला. ठीक आहे, x² -l/2 अपर लिमिट. ठीक आहे, लोअर टू अपर लिमिट. ठीक आहे, dm ची किंमत कशी करणार, आता हा तर 2 डायमेन्शनल आहे, हे सांगायचं, हे आधीच लिहिलं तुम्ही. ठीक आहे, 2 डायमेन्शनल आहे हा रेक्टँग्युलर प्लेट मध्ये, हे कसं आहे 2 डायमेन्शनल. पण 2 डायमेन्शनल म्हटल्यावरती काय लावा, जसं 1 डायमेन्शनल साठी लॅम्डा येतो तसंच 2 डायमेन्शनल साठी काय येतो, आठवतं काय येतो, तर सिग्मा येतो. सिग्मा काय असतो, मास पर युनिट एरिया. त्याचा अर्थ काय, मास अपॉन एरिया, मास अपॉन एरिया. काय असतं एरिया, काय असेल या रेक्टँगलचा एरिया काय असेल, मास अपॉन लेंथ इंटू ब्रेथ. इमॅजिन होतंय ना थोडंसं, एरिया काय असणार लेंथ. देयरफॉर डीएम ची किंमत काय आहे, डीएम ची किंमत सिग्मा इक्वल टू डीएम अपॉन ए. ठीक आहे, बोला मग काय, सिग्मा डीएम ची किंमत काय, सिग्मा इंटू ए. हा डीएम आहे काय, हा छोटा डीएम आहे, छोटा मास आहे त्याचा डीएम. मग हा एरिया सुद्धा परत असेल छोट्या मासचा, बरोबर मान्य ना. ठीक आहे, कोण इथे छोटासा मास, ही पट्टी, कोणी छोटासा डीएम मास, ही पट्टी. त्याचा एरिया घ्यावा लागेल ते मान्य, काय घ्यावे त्याचा एरिया. मी जरी दोन नसेल ती स्ट्रिप. ठीक आहे, एरिया ऑफ मास जर छोटाशी स्ट्रिपचा, तर एरिया सुद्धा स्ट्रिपचा घ्यावा लागेल, कॉमन सेन्स आहे. ठीक आहे, डीएम. मग बोला छोट्याशा मासचा एरिया काय असेल, मग छोट्याशा मासचा एरिया काय असेल, L इंटू ब्रीथ म्हणण्याच्या ऐवजी आपण काय म्हणू, dx. लेंथ वरती कोण आहे, लेंथच्या डायरेक्शनला कोण आहे, dx आहे. आणि इंटू कोण रे, इंटू कोण, ब्रीथ, इंटू कोण तर ब्रीथ. ठीक आहे, देयरफॉर dm ची किंमत काय आली आपल्याकडे, dm ची किंमत काय आली, सिग्मा dx इंटू b. पुट करा dm ची किंमत या इक्वेशन मध्ये आणि आन्सर सांगा. I इज इक्वल टू -l/2 -l/2 + l/2
सिग्मा dxb, सिग्मा dxb काय उरलं आता पुढे x². काय उरलं पुढे सारखे सारखे व्हेरिएबल्स घेतले म्हणून गोष्टी सोप्या होत्या. इनर्शिया सिग्मा बाहेर, का बरं सिग्मा बाहेर? कारण की आपलं जे मास आहे ते या सिस्टीम मध्ये कसं डिस्ट्रीब्यूट आहे, युनिफॉर्म. कुठे काही कमी जास्त आहे का मास? नाही. त्यामुळे सिग्मा कसा आहे? सारखा. डेन्सिटी म्हणतो ना, डेन्सिटीचा डिस्ट्रीब्युशनचा पॅरामीटर. सिग्मा कसा आहे? कॉन्स्टंट. ब्रीथ सुद्धा काय आहे? सेमच आहे. ब्रीथ सुद्धा काय आहे? ब्रीथ सुद्धा एक कॉन्स्टंट आहे ना, तो सुद्धा काय म्हणजे बाहेर जाईल. ठीक आहे. तिथे रुंदी बद्दल झालं, सर लेंथ असेल, बट पॅरामीटर हा y डायरेक्शनचा आणि x हा x लेंथ डायरेक्शनचा, x डायरेक्शनचा. ठीक आहे. म्हणून v चं इंटिग्रेशन होणार -L/2. डायरेक्शनचा पण मॅटर करतो, मग वेक्टरला बोलवावं लागेल. वेक्टरचं यही पे खड़ा है. नहीं, वेक्टर यहाँ पे नहीं खड़ा. चलो बोलो x² dx. करा सब. हा सिग्मा कोणाचा आहे? सिस्टीमचा. हा सिग्मा कोणाचा? सिस्टीमचा, मोठ्या मासचा. ठीक आहे. सिग्मा मोठ्या मासचा. काय त्याचा? मास अपॉन एरिया. सिग्मा काय असतो? मास अपॉन एरिया इनटू काय रे? बी. इनटू काय? बी. आतमध्ये काय होईल मग? इंटिग्रेशन x² चे इंटिग्रेशन x³ डिवाइडेड बाय 3 प्लस L/2 मायनस L/2. ठीक आहे. हे कशासारखं झालं परत? हे कशासारखं झालं? कशासारखं म्हणजे सर काय लिहिलं? कशासारखं म्हणजे अभ्यास तर एक्झाम्पल सॉल्व्हला पण ड्रॉ होतं, त्याच्यामध्ये पण x³ 3 आणि लिमिट सुद्धा यात होत्या. लिमिट सुद्धा काय होत्या? यात होत्या. सॉल्व्ह करा. मोठ्या मासचा एरिया काय असणार? मोठ्या मासचा एरिया काय असणार? मोठ्या मासचा एरिया लेंथ इनटू ब्रेथ. लेंथ इनटू ब्रेथ. x च्या ऐवजी काय आहे? L/2. x च्या ऐवजी काय? L/2 आणि x³ चा डेरिव्हेटिव्ह, सॉरी x चा क्यूब म्हणजे L/2 चा क्यूब माने L चा क्यूब खाली 2 चा क्यूब 8 आणि 8 3 24, 8 3 24. L³ डिवाइडेड बाय 24 मायनस आणि इकडे काय होतं परत? मायनस L³ डिवाइडेड बाय 24. ठीक आहे. काय मायनस मायनस प्लस म्हणजे हा बी आणि हा बी कॅन्सल, भांडण झाले. ठीक आहे. काय मग खाली आन्सर m डिवाइडेड बाय l, m डिवाइडेड बाय l. कॅपिटल घ्या, कॅपिटल L घ्या, कारण मोठा एरिया आहे ना, मोठ्या मासचा म्हणजे टोटल मासचा. ठीक आहे. आतमध्ये काय काय होतं? ट्वाइस L³ आणि 24 भागिले 12 चा. ठीक आहे. म्हणजे काय म्हणतात? फक्त L³ डिवाइडेड बाय 12. L³ डिवाइडेड बाय 12. I इक्वल टू 1L कॅन्सल. काय आलं? ml² डिवाइडेड बाय 12. ml² डिवाइडेड बाय 12. हे कशाचं झालं? रेक्टँग्युलर प्लेटचा. नोट डाऊन करून घे. ठीक आहे. ml² डिवाइडेड बाय 12. ते तर आन्सर जे आपण मागच्या वेळेस काढलं होतं, ml² डिवाइडेड बाय 12. हे आता नाही कोणाला ml². आता हे कधी झालं? पासिंग टू सेंटर ऑफ मास. ठीक आहे. हे जे काढलंय पासिंग टू सेंटर ऑफ मास, आपण कोणत्या डायरेक्शनला काढलंय? मोमेंट ऑफ इनर्शिया I y to y, मोमेंट ऑफ इनर्शिया y to y डायरेक्शन. एंड आता मी ते लिहितो पुढे. ठीक आहे. एंड कटिंग लेंथ L. नेमका हा ऍक्सिस जो आहे तो नेमकं कट कोणाला करतोय? लेंथला की ब्रेडथला? कोणाला कट केलं? लेंथला. म्हणून आपला आन्सर जे आलं ते काय आलं? L च्या फॉर्म मध्ये. आपलं जे आन्सर आलं कोणत्या फॉर्म मध्ये आलं? L च्या फॉर्म मध्ये. जर ब्रेडथला कटिंग म्हटलं असतं तर L च्या ऐवजी काय फक्त B. L च्या ऐवजी काय फक्त B. mb² डिवाइडेड बाय 12. जर कधी ब्रेडथला कट केलेलं असेल तर ते काय B². ठीक आहे. म्हणजे हे कशात आलं रे? Ix. ही व्हॅल्यू कशाची आली? मोमेंट ऑफ इनर्शिया अलाउंड x टू x डायरेक्शन. ठीक आहे. इथपर्यंत नोट डाऊन करून घे. नेक्स्ट जो पॉइंट आहे तुमचा. ठीक आहे. सर्व झाले का? बघूया. रॉड झालाय, प्लेट पण झाली आहे. ठीक आहे. 2 डायमेन्शनचा पॅरामीटर पण झालाय. ओके, नो प्रॉब्लेम. नेक्स्ट जो पार्ट आहे आपला तो डिस्क बद्दल. ठीक आहे. नेक्स्ट जो आहे तो आहे डिस्क. डिस्क समजते? डिस्क त्यांच्याकडे सेंटर ऑफ मास काढले. आपण थोडंफार असं वाटतं जसं सेंटर ऑफ मास शिकताय. ठीक आहे. सेंटर ऑफ मास शिकताय ऍक्च्युअली तुम्ही फक्त थोडासा बदल मेथड तीच आहे. मॅथमॅटिक्सची मदत घेतो आपण. कॅल्क्युलस, इंटिग्रेशन. बरं, डिस्क ही डिस्क
समजून घ्या. हे डिस्क आहे मूवीजची, ठीक आहे, माहिती होती मूवी डिस्क. आता मोमेंट ऑफ इनर्शिया about an axis, moment of inertia about an axis passing through center, or it is passing through center and perpendicular to plane of disc, perpendicular to plane of disc. म्हणजे ही डिस्क याचा हा झाला प्लेन, हा झाला एक्स वाय प्लेन जो तुमच्या समोर पॉइंट आउट करतोय, आणि याच्यामध्ये हा मोमेंट ऑफ इनर्शिया वाला काय झाला रे ऍक्सिस, मोमेंट ऑफ इनर्शिया वाला काय झाला ऍक्सिस. ठीक आहे, त्या प्रकारची एक छोटीशी ही डायग्राम आहे. ठीक आहे, ही ती डिस्क, त्याच्या सेंटर मध्ये काय करतो आपण आता, ही डिस्क आहे. ठीक आहे, कम्प्लीटली फील्ड डिस्क आहे. हा सेंटर मधला हा होल सुद्धा नाही, इमॅजिन करा हा होल सुद्धा नाही, कम्प्लीट डिस्क आहे. ठीक आहे, बघा कुठून पास होतोय आपला ऍक्सिस, कुठून पास होतोय सेंटर मधनं, कुठून पास होतोय सेंटर मधनं. ठीक आहे, आणि कसं आहे प्लेनला परपेंडिक्युलर. जर कधी असं नाही की हा उभाच असेल, हा आडवा जरी असला तरी हा ऍक्सिस असा पास होईल, आता सुद्धा परपेंडिक्युलर आहे, असा सुद्धा परपेंडिक्युलर असेल. ठीक आहे, डझंट मॅटर, हा बी होल्ड. ठीक आहे, मग कॅल्क्युलेट करायचा मोमेंट ऑफ इनर्शिया, असा क्वेश्चन आहे झाला सेंटर मधला पास आणि परपेंडिक्युलर सुद्धा. ठीक आहे, याचा मोमेंट ऑफ इनर्शिया कॅल्क्युलेट. डिस्क सुद्धा कशी असते रे, 2 डायमेन्शनल डिस्क सुद्धा कोणती असते 2 डायमेन्शनल. स्फिअर वगैरे त्यावेळेस 3D वगैरे. ठीक आहे, हेमिस्फिअर, स्फिअर, अशा क्वेश्चन साठी किंवा अशा सिस्टीम साठी कसं करणार बघा. काय म्हणतो तुम्हाला, मास कसं आहे कम्प्लीटली प्रत्येक पॉइंटला मास आहे. रिंग मध्ये काय असायचं काठाला, रिंग मध्ये काय असायचं मास काठावर असायचं. मग तिथे तसं आहे का, पण रिंग मध्ये जर मास काठावर होतं तर इनर्शिया जास्त का बरं. काय होतं इनर्शिया रिंगचा, इनर्शिया ऑफ रिंग mr². ते काय दिलं होतं त्यावेळेस पण बोललो होतो मी, आता पण बोलेन. ठीक आहे, काठावर होतं म्हणजे रेडियस जास्त होती. डिस्टन्स फ्रॉम द सेंटर टू द पर्टिक्युलर मास इज r डिस्टन्स. ठीक आहे, डिस्टन्स किती तर r. रेडियस जास्त असेल तर मोमेंट ऑफ इनर्शिया सुद्धा जास्त. बोललो होतो का, द डिस्टन्स फ्रॉम द टू फोर्सेस और द डिस्टन्स बिटवीन द टू फोर्सेस कॉल्ड एज मोमेंट आर्म मोर द मोमेंट ऑफ इनर्शिया. आठवतं, कमी असेल मोमेंट ऑफ इनर्शिया, डिस्टन्सेस कमी असेल तर मोमेंट ऑफ इनर्शिया सुद्धा कमी. हे ते उसावाली जी काही मशीन होती त्या एक्झाम्पल मध्ये बोललो होतो ना, एक चाक आहे ज्याची रेडियस कमी आहे, मोमेंट ऑफ इनर्शिया कमी. दुसरं चाक बाजूला लावलंय, का लावलंय, त्याची रेडियस जास्त तर मोमेंट ऑफ इनर्शिया सुद्धा कमी. मोमेंट ऑफ इनर्शिया जास्त, त्याला अपोज किंवा त्याची जी मोशन त्याला अपोज करायला लागणारा फोर्स सुद्धा जास्त लागेल. म्हणून ऊस घातला तर त्याची स्पीड कमी होती का लवकर, ते रिझन होतं. पण सांगा आता इथं काही मास काठावर पण आहे, काही मास जवळ पण आहे. ठीक आहे, काही मास कसं आता जवळ असणं, जवळ असणं म्हणजे रेडियस कशी झाली आता कमी झाली, रेडियस कशी झाली कमी. ठीक आहे, म्हणून याच्यावरून ते एक समजलं, रिंग पेक्षा ह्या डिस्कचं मोमेंट ऑफ इनर्शिया कसा असणार कमी असणार, आणि तो किती असतो mr² डिवाइडेड बाय 2. त्या व्हॅल्यू लक्षात ठेवण्यासारखे. ठीक आहे, कमीच असणार. रिझन काय तर मोमेंटचा आर्म कमी, म्हणजे काय रेडियस कमी. काय कमी तर रेडियस कमी. डिस्टन्स वर आपण त्याला सेंटर टू पार्टिकल्स. ठीक आहे, बघा सर टीचरच बघून तर लागलो तुम्ही बोले ना. ठीक आहे, नो प्रॉब्लेम. आता बघू कॅल्क्युलेट करते मग. आता डिस्क आहे, जसं सेंटर ऑफ मास मध्ये काय केलं, सेंटर ऑफ मास काढताना डिस्क एक छोटासा एक मास घेणार तर कोण घेणार, छोटासा मास घेणार म्हणजे कोण घेणार. काय आपला फॉर्म्युला I dm x². ठीक आहे, r² म्हणा x² म्हणा, r² x² घेतले आतापर्यंत. मग आता रेडियस येणार नाही, नो प्रॉब्लेम, कसं पण घ्या. ठीक आहे, dm r² माझी प्रॅक्टिस होईल, वेगवेगळे पॅरामीटर्स घेतला, x घेतला, कधी r घेतला, तुमची पण प्रॅक्टिस होईल. असं नको वाटलं की तेच चाललंय, पुढे बदलून पहा पॅरामीटर्स. ठीक आहे, बोलून नाही करा मग सॉल्व. आता ही रेडियस किती झाली मग आता, जर कधी असा गेला तर इथून इतकी रेडियस किती झाली r, इथून इतकी रेडियस किती झाली r. म्हणजे लिमिट जी असणार ती किती ते किती असणार आहे, लिमिट जी असणार ती किती ते किती असणार 0 to r. लिमिट जी असणार ती किती असणार 0 to r. मग आता
डीएम पार्टिकल्स कोण असणार याच्यामध्ये? डीएम पार्टिकल्स कोण असणार? तर छोट्या छोट्या रिंग्स. छोट्या छोट्या रिंग्स पासून बनली ही डिस्क, माने छोट्या छोट्या रिंग्स पासून बनलेली असणार. तर समजा ही एक डिस्क आहे याच्यामध्ये, ह्या डिस्क मध्ये ही काय रिंग आहे, जी किती डिस्टन्स दूर आहे r. त्याच्यानंतर आणखी एक रिंग आहे, आणखी एक रिंग आहे, ती पण काय आहे r डिस्टन्स दूर. इनडायरेक्टली ह्या रिंगा काय झाल्या रे या सिस्टीमच्या, या रिंगा काय झाल्या या सिस्टीमच्या, तर डीएम मास. या रिंग्स काय झाल्या सिस्टीमच्या, तर डीएम मास. ठीक आहे. तर मग कसं करणार? हे r आहे, पृथ्वीचं डिस्टन्स किती झालं कॅपिटल r. त्या कॅपिटल r मध्येच तर ह्या रिंग बसलेल्या आहेत ना सगळे, म्हणून आपण लिमिट काय घेतोय तर r पर्यंत. ठीक आहे. मग हा डीएम मास कसा काढणार? पॉसिबल आहे का इंटिग्रेशन सॉल्व्ह करणार? नाही. r चा मासचा व्हेरिएबल आहे आणि इंटिग्रेशनची लिमिट डिस्टन्स ची आहे. डीएम ला कन्वर्ट करा डिस्टन्स मध्ये. कसं करणार? सिग्मा आहे 2D म्हणल्यावरती मास अपॉन एरिया. ठीक आहे. मास अपॉन एरिया काय असतं? डिस्कचा एरिया, टोटल मास काय असतो मास, आणि एरिया काय आहे कम्प्लीट डिस्कचा. ठीक आहे. मी डीएम नाही बोललो, कम्प्लीट मासचा. ठीक आहे. एरिया काय असणार तर पाय r स्क्वेअर. बाहेर येतं नाही एरिया पाय r स्क्वेअर डिस्कचा. बोला मग आता काय बोलता? आधी कुठे घेतलं होतं आपण? रिंग आहे, रिंग घेतलं तर आठवतं तिथे सुद्धा काय घेतलं होतं 0 to r घेतलं. तिथे आपण ते एरिया वगैरे कॅल्क्युलेट करत बसतो नाही, कारण की सगळं मास कसं होतं काठावरच होतं. ठीक आहे. इथे वेगवेगळे प्रत्येक पॉइंटला, म्हणून देअरफॉर डीएम इज इक्वल टू सिग्मा. बोला डीएम इज इक्वल टू सिग्मा इनटू एरिया. एरिया ऑफ कोणाचा रे? छोट्या मासचा. आणि छोटा मास कोणासारखं दिसते? हे छोटं मास कोणासारखं दिसते? कोणी हा रिंग आहे. ठीक आहे. हा डीएम मास काय बघा, हा डीएम मास काय रिंग आहे. एरिया ऑफ रिंग काय असणार? एरिया ऑफ रिंग काय असणार? बोला आता रिंगला, किती रिंग होती बरोबर? किती रिंग होती म्हणजे ज्याची काय होती रे किती रिंग बरोबर आहे. जर कधी ह्याला कट केलं, ह्या रिंगला कट केलं, कट करतो आपण, रिंगला कट करू शकतो आपण. ठीक आहे. रिंगला जर कधी कट केलं तर काय होईल? एक पट्टी म्हणून नाही. ठीक आहे. एक पट्टी म्हणून ज्याची लेंथ किती असणार? ही झाली लेंथ आणि ही झाली काय ब्रीथ. बट ही ब्रीथ कोणासारखी? आता छोटासा डीएम मास आहे. जर तरी मास डीएमचा आहे, जर मास डीएम आहे तर ह्याची जी ब्रीथ झाली, त्याची जी ब्रीथ झाली ती किती झाली? dx. समज समजू शकते आपण काय घेतलाय r घेतलाय, तर आपण त्याला काय म्हणू dr. त्याला काय म्हणू dr. मग ह्याने काय आता कन्सेप्ट क्लिअर होतात. ठीक आहे. dr का dr dx का त्याच्या रट्टा मारल्यासारखं यायचं आणि dx ला dr चा काय dx नाही. ठीक आहे. लेंथ किती रे? मग ही लेंथ किती झाली? आधी काय होती? ही रिंग होती. मग रिंग म्हणल्यानंतर सर्क्युलर शेपचं झालं, सर्क्युलर शेपचं झालं, त्याची टोटल लेंथ किती झाली? 2 पाय r. ची लेंथ किती झाली? 2 पाय r. एरिया ऑफ रिंग काय होईल? लेंथ इनटू ब्रीथ. 2 पाय r इनटू dr. समजलं काय झालंय असं? 2 पाय r इनटू dr. ठीक आहे. आता पुट करायचं आपल्या फॉर्म्युलामध्ये i इज इक्वल टू 0 टू r. हां काय होतं? डीएम च्या ऐवजी किंमत लिहून देतो डीएम r स्क्वेअर. डीएम r स्क्वेअर हा फॉर्म्युला होता. पुट करा, पटपट सॉल्व्ह करा. अशा काही गोष्टी झालेल्या त्यामुळे जास्त डीप मध्ये शिकवत पण नाही. ठीक आहे. 0 टू r याच्यामध्ये काय घ्या किमती 2 पाय r dr. कोण कोण कॉमन आहे? मास आपला बदलतंय का? मास बदलतंय का? कुठे नाही. प्रत्येक पॉइंटचा मास कसा आहे? सारखाच आहे. त्यामुळे सिग्मा जो की डेन्सिटीचा पॅरामीटर आहे, जो मासला बोलतो, मास बद्दल बोलतो. ठीक आहे. ते सगळं सारखं आहे म्हणून तो काय नाही कॉमन. 2 आणि पाय सुद्धा काय नाही पाय. 2 आणि पाय सुद्धा बाहेर. आतमध्ये काय उरलं रे? आतमध्ये काय उरलं? r. ठीक आहे. 2 पाय r, 2 पाय r dr आणि हा इथालचा इतर एकाचीच किंमत आहे. ठीक आहे. ही कशाची किंमत आहे? डीएम ची किंमत. आणि बाहेर कोण उरला का? हा r स्क्वेअर. हा बाहेर कोण उरला का? r स्क्वेअर. ठीक आहे. सिग्मा 2 पाय आतमध्ये काय केलं मग? r इनटू r स्क्वेअर r क्यूब, r इनटू r स्क्वेअर r क्यूब. ठीक आहे. सॉल्व्ह करू शकता आता बाकीचा r क्यूब इनटू dr. सिग्मा कोणाचा झाला आता? सिस्टीमचा पूर्ण मासचा. काय आहे सिग्मा? मास अपॉन एरिया. मास अपॉन
एरिया. आता हा कोणाचा होल मासचा. ठीक आहे, होल मास, छोट्याशा मासचा नाही. 2 पाय 0 to r. काय मिळायचंय इंटिग्रेशन सॉल्व्ह करत काय पॉवर वाढते इंटिग्रेशन मध्ये. ठीक आहे, r to the power 4 लिमिट 0 to r. ठीक आहे, ते फक्त r च्या ऐवजी काय अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट कॅपिटल R to the power 4 upon 4 minus 0 to the power 4 upon 4. तिथं राईट साईडची मायनस नंतरची टर्म काय होणार 0 होणार. ठीक आहे, काय असणार टोटल मास काय असणार टोटल मासचा एरिया पाय r स्क्वेअर दोन्ही दिलेला आहे. ठीक आहे, पाय r स्क्वेअर. डीएम असेल तर त्याच ठिकाणी तुम्ही छोट्या मास बद्दल विचार करा. ठीक आहे, इनटू 2 पाय. इथे काय होणार r to the power 4 divided by 4. ठीक आहे, पाय आणि पाय कॅन्सल. कोणाचे पाय कट करायचे सांगा. निस्ती कृतीत फिरता लॉकडाऊन मध्ये सुद्धा. ठीक आहे, बघा मग काय होतंय m ट्वाइस m. इथे r स्क्वेअर मधनं हा r तो कॅन्सल नाही. ठीक आहे, सर्कल उड्या मारतात. ठीक आहे, घ्या पुढे हलवू करा. पाचशे करायला सर हे r स्क्वेअर इथे r स्क्वेअर कॅन्सल. हा 2 * 2 2 to the 4. ठीक आहे, मग काय आन्सर m r स्क्वेअर डिवाइडेड बाय 2. m r स्क्वेअर हे बोललो आपण. ठीक आहे, हेच आन्सर यायला पाहिजे m r स्क्वेअर बाय 2. का बरं कमी झालं मास. रिझन काय आहे सर मास कमी झाल्याचं रिझन काय तर रेडियस मॅटर करते. मोमेंट ऑफ इनर्शिया काढताना काय मॅटर करते मास आणि त्याचा रेडियस. नोट डाऊन करून घेता. ठीक आहे, सेम प्रॉब्लेम. ठीक आहे, बाकीचं डिस्कशन नेक्स्ट लेक्चर मध्ये करू. बट असं बोलण्यात लगेच गायब होऊ नका. ऐका जरा काय बोलतोय. ठीक आहे, लगेच गायब. सेम प्रॉब्लेम याच्या अप्लाय करा बघा. बघू जमतं डिस्कस प्रॉब्लेम. ठीक आहे, सेंटर ऑफ मास मध्ये पण घेतो पण रिंग ऑफ रिंग असं काही असलं. अँग्युलर बुक मध्ये अँग्युलर डिस्क म्हणतात. काय बोलतात अँग्युलर डिस्क. म्हणजे पूर्वीसारखी डिस्क आहे, एक पूर्वीसारखी डिस्क आहे. ठीक आहे, आता म्हणणं काय त्यांचं फक्त इथे की हा जो रेड भाग आहे. ठीक आहे, म्हणजे बरं बरोबर हा जो सर्कल आहे छोटा हा एम्प्टी. जसं की ही डिस्क आधीची जी डिस्क होती ती भरलेली होती. लेट मी क्लिअर फर्स्ट थिंग. ठीक आहे, आधीची बोलतो डिस्क ती कंप्लीट होती, पूर्णपणे भरलेली होती. त्याच्यामध्ये आधी पण बोललो होतो होल वगैरे काही नव्हता. इथे होल आहे, ह्याला उदाहरण आता कन्सिडर करा. या होल कट केला. जसं रिमूव्हल ऑफ सेंटर ऑफ मास, रिमूव्हल ऑफ मास आणि नंतर फाइंडिंग सेंटर ऑफ मास. चुकीची हेडिंग टाकली होती त्या एक क्वेश्चन त्या लेक्चर मध्ये. रिमूव्हल ऑफ सेंटर ऑफ मास, सेंटर ऑफ मास रिमूव्ह नाही करतात. इट वॉज माय मिस्टेक. ठीक आहे, रिमूव्हल ऑफ मास अँड देन फाइंडिंग सेंटर ऑफ मास. तसं त्या प्रकारे इथे काय करतो आपण आता ही डिस्क त्याच्यामध्ये एक छोटासा भाग काय केलाय कट केला आणि नंतर काय विचारलंय फाइंड आउट द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रिमेनिंग पोर्शन. म्हणजे जे काय आता मी अशा आडव्या लाईन मारतोय ना त्याचा काय सांगायचं तुम्हाला मोमेंट ऑफ इनर्शिया. त्याचा काय सांगायचं आहे मोमेंट ऑफ इनर्शिया या डिस्क साठी. ठीक आहे, आता या डिस्क साठी बघा. आता या डिस्क साठी जो छोटा सर्कल आहे, जो छोटा सर्कल आतमध्ये त्याची रेडियस आपण मानू r1. मी इथे दाखवतो त्याची रेडियस काय मानू r1 आणि परत सेंटर पासून ही जी रेडियस असणार ती काय असणार r2. इमॅजिन करू शकता छोट्या सर्कलची रेडियस r1 आणि परत सेंटर पासून तर बाहेरच्या मोठ्या सर्कल येईपर्यंतची रेडियस किती तर r2 होते. इमॅजिन आता कॅल्क्युलेट करायचं. ठीक आहे, मग आता इथे जे डीएम मास असणार. ठीक आहे, आपला जो फॉर्म्युला होता इंटिग्रेशन ऑफ डीएम r स्क्वेअर डीएम r स्क्वेअर. इथे लिमिट काय घेणार आहे जसं तिथे 0 to r घेत होतं. आधी तर 0 पासून तुम्ही सुरू होत आहे. बघा या भागासाठी 0 पासून सुरू होत आहे का आता खरं ऍक्च्युअल मास नाही. 0 to r1 आल्यानंतर खरं मास द्यायला लागतं. बघा हे जे चित्र आहे छोटंसं. ठीक आहे, हे जे छोटंसं चित्र आहे या भागात मासच नाही. मास कुठे ऍक्च्युअली 0 पासून तर हा पॉइंट येईपर्यंत. हा पॉइंट किती डिस्टन्स दूर आहे r1. म्हणजे लिमिट कुठून सुरुवात होते r1 तर अप टू किती r1 पासून येईपर्यंत तर r2 येईपर्यंत. r1 पासून तर r2 येईपर्यंत. ठीक आहे, लिमिट किती येते तर r1 to r2. ठीक आहे, तो शिक्षा सॉल्व आता. कॅन यू सॉल्व दिस
बघा काय प्रॉब्लेम येतील, अडचणी कुठे येतील, डीएम. आता डीएम कसं काढणार, ठीक आहे. परत तसं डीएम इज इक्वल टू काय असते आपली व्हॅल्यू सिग्मा इनटू एरिया. आता एरिया कोणाचा, तर रिंगचा. एरिया कोणाचा, रिंगच दिसेल ना. परत त्याच्या बाजूला काय दिसेल, रिंगच दिसेल. आणि ते एरिया ऑफ रिंग काय आणलं आपण, एरिया ऑफ रिंग काय काढलं होता, सिग्मा. तर सिग्मा ठीक आहे, नो प्रॉब्लेम. डीएम सिग्मा लेंथ इनटू ब्रीथ का, लेंथ इनटू ब्रीथ. आता ह्या रिंगला जर कधी सरळ केलं तर हे असं काहीतरी बनतं, ठीक आहे. याची लेंथ किती बनली आहे, 2 पाय आर. लेंथ किती बनली, 2 पाय आर. आणि याची ब्रीथ किती बनली, डी आर. ब्रीथ किती बनली, तर डी आर. देयरफॉर डी ची किंमत काय बनली, सिग्मा 2 पाय आर डी आर. 2 पाय आर डी आर. ही व्हॅल्यू आहे तुमची डीएम ची, ठीक आहे. ही व्हॅल्यू कशाची, डीएम ची. पुट करा इंटिग्रेशन मध्ये ती व्हॅल्यू r1 to r2, ठीक आहे. डीएम च्या ऐवजी सिग्मा 2 पाय आर डी आर आणि हा बाहेरचा आर स्क्वेअर फॉर्म्युला मध्ये, ठीक आहे. हा वाला आर स्क्वेअर. करा सर्व सेम आहे, फक्त लिमिट बदलते, ठीक आहे. सेम आहे सर्व. सिग्मा 2 पाय बाहेर, आतमध्ये काय काय उरलं मग, r1 r2, आतमध्ये काय उरलं, r3 dr. सिग्मा काय असतो, सिग्मा मास अपॉन एरिया. हा टोटल मासचा मास म्हणजे ना, म्हणजे टोटल मास त्याचा एरिया, ठीक आहे. इनटू 2 पाय इनटू काय, 2 पाय. इथे सॉल्व करा. r टू दी पॉवर 4 डिवाइडेड बाय 4 लिमिट r1 टू r2. मास एरिया काय असेल, एरिया काय असेल, मास अपॉन एरिया टोटलचा डिस्कचा एरिया काय असतो, पाय आर स्क्वेअर. जसं सर्कलचा असतो पाय आर. आता इथे खरंच आर स्क्वेअर आहे का, खरंच रेडियस आर आहे का, नाही. रेडियस काय आहे बघा, एवढा भाग कसा काढसा आता बघा. हा जो एवढा मोठा भाग आहे, ठीक आहे. हा जो एवढा मोठा भाग आहे, हा झाला काय r2 आणि हा झाला काय r1. मग ऍक्च्युअल एरिया, ऍक्च्युअल रेडियस किती झाली, r2 आणि r1 च्या मधातला भाग तर काय झाला, मधातला भाग काय झाला, गायब. इमॅजिन करू शकता का, ठीक आहे. हा झाला तुमचा r2, ठीक आहे. हा झाला r2 आणि एवढं मास तर वायाला गेलं, इतकं मास आलं. किती मास वायाला गेलं, r1 इतकं. म्हणजे फायनल मायनस इनिशियल सारखं, फायनल मायनस इनिशियल सारखं. म्हणजे काय, r2 मायनस r1. कसं, r2 मायनस r1 म्हणजे पाय आर स्क्वेअर, ठीक आहे. म्हणू शकतो आपण पाय आर स्क्वेअर मायनस पाय r2 स्क्वेअर मायनस पाय r1 स्क्वेअर. पाय कसा असेल इथे, कॉमन. पाय कसा असेल इथे, कॉमन, ठीक आहे. पाय r2 स्क्वेअर r1 स्क्वेअर, ठीक आहे. पाय r2 स्क्वेअर मायनस हा सर ऍक्च्युअल रेडियस आहे. आता रेडियस r नाहीये, r2 मायनस r1 इतकीच रेडियस उरली आहे. मधात तर जागाच नाहीये, मासच नाही मधात, ठीक आहे. इनटू 2 पाय. त्याचा आन्सर काय येईल इथे, त्याचा आन्सर काय येईल, r स्क्वेअर टू दी पॉवर 4 डिवाइडेड बाय 4. इकडे r1 टू दी पॉवर 4 डिवाइडेड बाय 4. काय होईल इथे, पाय आणि पाय इथे काय होईल, इथे कॅन्सल. पाय आणि पाय कॅन्सल. I is equal to 2m, त्या मासला m म्हणतो, 2m डिवाइडेड बाय. आता हा प्रॉब्लेम मी तुम्हाला देणार तो सॉल्व करायला, बट नो प्रॉब्लेम, करतो सॉल्व, ठीक आहे. r2 स्क्वेअर मायनस r1 स्क्वेअर. पुस्तकातले प्रॉब्लेम सॉल्व करा, ठीक आहे. कन्सेप्ट क्लिअर होते. आता इथे काय होईल, r2 टू दी पॉवर 4 मायनस r1 टू दी पॉवर 4 डिवाइडेड बाय 4, ठीक आहे. समजू शकते कसं केलं, बेस कॉमन केला होता, ठीक आहे. बाकीचे सॉल्व करा. हा 2 आणि 2 आणि हा 2 टू द 4 इथे पण कॅन्सल होईल, ठीक आहे. ते इथे मॅटर नाही करत, पण मॅटर काय करतं, ते तर होऊन जाईल कॅन्सल होऊन पुढे जाऊन सुद्धा. आता सॉल्व कसं करणार, ठीक आहे. त्याला सॉल्व कसं, हे सॉल्व थोडी झाले, ठीक आहे. बघा इथे r2 मायनस r1 आहे, त्याला कसं लिहिणार आहे, r2 मायनस r1 कशासारखे दिसते तुम्हाला, a मायनस b सारखं. a मायनस b इंटू a प्लस b. आठवतं ना फॉर्म्युला, a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर, a मायनस b इंटू a प्लस b. हा फॉर्म्युला असतो आपला, ठीक आहे. a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर चा a मायनस b इंटू प्लस. म्हणजे मी याला फोल्ड करून लिहू शकतो, लिहा बरं. 2m
मी 2 कट नाही केला अजून सुद्धा, ठीक आहे. R2 मायनस R1 बघा इथे बसणार आणि म्हणून वरती इरेज करतोय. आलो तुम्ही लिहिलं असं नसेल मी तर वापस जा आणि घरी व्हिडिओला बॅक करू, ठीक आहे. करा I इज इक्वल टू इथे काय आहे मग 2f R2 मायनस R1 R2 प्लस R1, ठीक आहे. खालचा मी फोल्ड करून दिलाय अकॉर्डिंग टू दिस फॉर्म्युला, ठीक आहे. मग वरचं पण तसंच करा. काय R2 टू दी पॉवर 4 मायनस R1 टू दी पॉवर 4. याला कसं लिहिणार मग आता हा फॉर्म्युला R2 टू दी पॉवर 4. इथे तुम्हाला गडबड झाली असती म्हणून मी एक्सप्लेन करतोय हा हे गणित, ठीक आहे. हे सम बघ इथे काय होणार, इथे स्क्वेअर आला होता, इथे तर 4 आला म्हणजे स्क्वेअरचा परत एक ट्वाइसचा स्क्वेअर आहे. स्क्वेअरचा स्क्वेअर लिहितोय इथे, बरोबर. स्क्वेअरचा स्क्वेअर इथे काही नव्हतं 1 1 1 1 होता तर 2 आला. इथे 4 नेसाठी काय हवा, याचा पण स्क्वेअर हवा. a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर, ठीक आहे. म्हणजे काय आहे R2 स्क्वेअर मायनस R1 स्क्वेअर R2 स्क्वेअर प्लस R1 स्क्वेअर, ठीक आहे. म्हणजे या दोघांची मल्टिप्लिकेशन घेता R स्क्वेअर इंटू R स्क्वेअर R टू दी पॉवर 4, ठीक आहे. समजलं त्यानुसार काय. मग याला फोल्ड जसं केलं तसं लिहायचं, ठीक आहे. त्याला तसंच ठेवायचे, कॅन्सल करणे. त्याला फोल्ड केलं काय नाही केलं काय, ठीक आहे. असंच राहू द्या. मी फक्त फोल्ड करून दाखवतो तुम्हाला, ठीक आहे. हा फॉर्म्युला जसा आला होता तसा, ठीक आहे. R2 स्क्वेअर मायनस R1 स्क्वेअर. आतमध्ये काय काय आलं मग इथे कसं ना R2 स्क्वेअर मायनस R1 स्क्वेअर इंटू R2 स्क्वेअर मायनस 9R1 प्लस R1 स्क्वेअर डिवाइडेड बाय काय 4 डिवाइडेड बाय काय 4. बघा इथे काय कॅन्सल होते, हा मायनस वाली टर्म आणि ही मायनस वाली टर्म कॅन्सल. 2 1 2 2 टू द 4. therefore मोमेंट ऑफ इनर्शिया I इज इक्वल टू काय काय उरला वरती फक्त m उरला, आतमध्ये काय उरला R2 स्क्वेअर प्लस R1 स्क्वेअर डिवाइडेड बाय 2, ठीक आहे. याला बरेच जण असं लक्षात ठेवतात, ठीक आहे. m अपॉन 2 R2 स्क्वेअर प्लस R1 स्क्वेअर हा झाला फॉर्म्युला कोणाचा अँग्युलर डिस्कचा. कसा अँग्युलर. बाकीचे डिस्कशन नेक्स्ट लेक्चर मध्ये. ऑल द व्हेरी बेस्ट.